हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑक्सॉसिड्स ऑफ सल्फर हा पॉइंट क्लिअर केला होता. आज आपल्याला ऑक्सॉसिड्स ऑफ हॅलोजन हा पॉइंट डिस्कस करायचा आहे. ऑक्सॉसिड किंवा ऑक्सेसिड कशाला म्हणायचं हे लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. द ऍसिड्स विच कंटेनिंग ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सो एसिड्स और ऑक्सी एसिड्स. ओके, तर बघा ऑक्सॉसिड्स ऑफ हॅलोजन. त्या हॅलोजन मध्ये 4 टाईपचे हॅलोजन आहेत. कोणकोणते? फर्स्ट वन इज फ्लोरीन, अनदर वन क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. हे 4 हॅलोजन आहेत. तर या 4 हॅलोजनचे आपल्याला ऑक्सॅसिड्स पाहिजे आहेत. बघा पहिला आहे फ्लोरीन. पहिला कोणता आहे? फ्लोरीन. फ्लोरीनचे ऑक्सॅसिड्स कोणकोणते आहेत? पहिला आहे HFO किंवा हेच आपण HOF असं पण लिहू शकतो. हे कसं लिहू शकतो? HOF. इथं मी पेन चेंज करतोय, ग्रीन पेनचा प्रॉब्लेम आहे. HOF. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे क्लोरीन. इथं क्लोरीन CHRINE. क्लोरीनचा ऑक्सॅसिड आहे HClO. नेक्स्ट ब्रोमीन. ब्रोमीनचा ऑक्सॅसिड आहे HBrO. आणि लास्ट वन आहे आयोडीन. आयोडीनचा ऑक्सॅसिड आहे HIO. ओके, मग इथं HClO च्या ऐवजी आपण HOCl असं लिहू व अगोदर लिहू HOCl. इथं HOBr आणि इथं HOI. याप्रमाणे. तर बस सर्व ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळालं? फ्लोरीनचा कोणता आहे? HOF. क्लोरीनचा HOCl, ब्रोमीनचा HOBr आणि आयोडीनचा HOI. या सर्व ऑक्सॅसिडला काय नाव आहे? हायपोहॅलस ऍसिड. हायपोहॅलस ऍसिड. द हायपोहॅलस म्हणजे कोणता? थोडं हे आत लिहितोय. फ्लोरीन थोडा इकडे लिहितो. फ्लोरीन ते लिहितो. त्याला इथं ऍसिड दाखवतो. कोणता? HOF. आणि इथं नाव लिहितो. याचं नाव काय? हायपोहॅलस ऍसिड. तर हायपोहॅलस ऍसिड मध्ये बघा याचं नाव काय होईल? हा हॅलोजन कोणता आहे? फ्लोरीन. म्हणून याचं नाव काय होईल? हायपोफ्लोरस ऍसिड. याचं नाव काय होईल? हायपोफ्लोरस ऍसिड. याचं नाव हायपोक्लोरस ऍसिड. याचं नाव हायपोब्रोमस ऍसिड. आणि याचं हायपोआयोडस ऍसिड. समजते काय? पहिला कोणता आहे? हे सर्व HOF, HOCl, HOBr, HOI
ओके, हॅलोजनच्या ऐवजी जर फ्लोरीन ब्रोमीन ब्रोमीन आयोडीनच्या ऐवजी जर आपण एक्स यूज केला हॅलोजन म्हणून, तर या सर्व ऍसिडचं जे नाव होईल ते नाव काय असेल, हायपोहॅलस ऍसिड. मग हॅलोजन जर तुम्ही फ्लोरीन यूज केला तर नाव होईल हायपोफ्लोरस ऍसिड. क्लोरीन यूज केला तर हायपोक्लोरस ऍसिड. ब्रोमीन यूज केला तर हायपोब्रोमस ऍसिड. आणि आयोडीन यूज केला तर हायपोआयोडस ऍसिड. ओके, आणि या सर्व ऍसिड मध्ये जो फ्लोरीन आहे, फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, या सर्वांचा जो ऑक्सिडेशन नंबर असतो तो ऑक्सिडेशन नंबर असतो +1. ऑक्सिडेशन नंबर किती असतो, +1. ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +1. याच्यानंतर जो दुसरा आहे तो आहे हॅलस ऍसिड. हॅलस ऍसिड. आणि हॅलस ऍसिडचा फॉर्म्युला काय, H इथे लिहितोय मी HOClO. HOClO. ओके, बा फ्लोरीन हॅलस ऍसिड म्हणजे फ्लोरस ऍसिड शो करत नाही. फ्लोरीन हॅलस ऍसिड म्हणजे फ्लोरस ऍसिड शो करत नाही. ब्रोमीन शो करत नाही. आयोडीन शो करत नाही. म्हणजेच जो हॅलस ऍसिड असेल तर हॅलस ऍसिड ओनली अँड ओनली क्लोरीन शो करतो, क्लोरीन शो करतो. ओके, कारण हॅलस ऍसिड मध्ये जो सेंट्रल ऍटम आहे क्लोरीन, याचा ऑक्सिडेशन नंबर आहे +3. ऑक्सिडेशन नंबर काय, +3. फ्लोरीन +3 ऑक्सिडेशन स्टेट शो करत नाही, त्यामुळे फ्लोरीन HOFO हा कंपाऊंड शो करत नाही, किंवा याच्या खालचे कोणते कंपाऊंड तो शो करणार नाही. फ्लोरीन ओनली अँड ओनली HOF हायपोफ्लोरस ऍसिड एवढा एकच ऍसिड दाखवतो. क्लोरीननं HOCl दाखवला, HOClO हा शो केला. ब्रोमीन हायपोब्रोमस ऍसिड एक शो करतो, तो ब्रोमस ऍसिड दाखवत नाही. ब्रोमस ऍसिड दाखवत नाही. आयोडीनच्या बाबतीत तसंच आहे, आयोडस ऍसिड तुम्हाला मिळत नाही. +3 ऑक्सिडेशन स्टेट मधला ऍसिड ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन शो करत नाही. ते ओनली अँड ओनली कुठं बघायला मिळेल, क्लोरीन मध्ये बघायला मिळेल. ओके, नेक्स्ट वन कोणता आहे, हॅलिक ऍसिड. HALIC हॅलिक ऍसिड. आता हॅलिक ऍसिड फ्लोरीन शो करत नाही, क्लोरीन शो करतो. कोणता, HOClO2. एक ऑक्सिजन वाढत जातोय फक्त. HOClO2. आफ्टर देन ब्रोमीन हा शो करतो HOBrO2. HOBrO2. आणि आयोडीनचा कोणता, HOIO2. HOIO2. हे झाले कोणते, हॅलिक ऍसिड. इथं शो करत नाही हॅलिक ऍसिड. हॅलोजनचं नाव काय, क्लोरीन. म्हणजेच या ऍसिडचं नाव काय झालं, क्लोरिक ऍसिड. याचं नाव काय झालं, क्लोरिक ऍसिड. याचं नाव ब्रोमिक ऍसिड. याचं नाव आयोडिक ऍसिड. याचं नाव काय, आयोडिक ऍसिड. ओके, आणि याच्यामध्ये जी ऑक्सिडेशन स्टेट मिळेल ती ऑक्सिडेशन स्टेट काय असेल, +5 असेल. किती असेल, +5. ओके, याच्यानंतर चौथा आहे परहॅलिक ऍसिड. परहॅलिक ऍसिड. फ्लोरीन शो करत नाही. क्लोरीन HOClO3. HOClO3.
त्याच्यानंतर ब्रोमीन HOBrO3 HOBrO3 आणि आयोडीन HOIO3. तर बा कोणकोणते हॅलिक ऍसिड मिळाले. पर हॅलिक ऍसिड फ्लोरीन शो करत नाही. क्लोरीन साठी पर क्लोरिक ऍसिड, क्लोरीन साठी काय पर क्लोरिक ऍसिड. ब्रोमीन साठी पर ब्रोमिक ऍसिड आणि आयोडीन साठी पर आयोडिक ऍसिड. आणि याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल ॲटम इज +7. लक्षात आलं. तर याप्रमाणे हे 4 ऑक्सो ऍसिड आहेत. कोणकोणते? हायपोहॅलस ऍसिड, हॅलस ऍसिड, हॅलिक ऍसिड, पर हॅलिक ऍसिड. कोणकोणते? हायपोहॅलस ऍसिड, हॅलस ऍसिड, हॅलिक ऍसिड अँड पर हॅलिक ऍसिड. फ्लोरीन साठी ओनली वन. कोणता? हायपोफ्लोरस ऍसिड. फ्लोरीन एकच दाखवतो. कोणता? हायपोफ्लोरस ऍसिड. क्लोरीन 4 दाखवतो. कोणकोणते? हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड, क्लोरिक ऍसिड, पर क्लोरिक ऍसिड. ब्रोमीन 3 दाखवतो. हायपोब्रोमस ऍसिड, ब्रोमिक ऍसिड, परब्रोमिक ऍसिड. आणि आयोडीन 3 दाखवतो. हायपोआयोडस ऍसिड, आयोडिक ऍसिड, पर आयोडिक ऍसिड. लक्षात आलं. तर लक्षात ठेवा ऑक्सी ऍसिड मध्ये सेंट्रल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट जेवढी जास्त, सेंट्रल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट जेवढी जास्त तेवढा ऍसिड स्ट्रॉंग, तेवढा ऍसिड काय असेल? स्ट्रॉंग असेल. लक्षात आलं. मग बघा HOCl, HOClO, HOClO2 आणि HOClO3. याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं स्ट्रॉंग ऍसिड कोणता आहे तर सिंपल आहे HOClO3 हा काय असेल? स्ट्रॉंग ऍसिड असेल. याच्यापेक्षा वीक HOClO2, याच्यापेक्षा वीक HOClO आणि सर्वात वीक HOCl असेल. कसं कोणता क्लोरीनचा ऍसिड, कोणता क्लोरीनचा ऑक्सो ऍसिड सर्वात स्ट्रॉंग आहे? कोणता आहे? पर क्लोरिक ऍसिड. याच्यापेक्षा वीक क्लोरिक ऍसिड, याच्यापेक्षा वीक क्लोरस ऍसिड आणि सर्वात वीक हायपोक्लोरस ऍसिड. ब्रोमीनच्या बाबतीत परब्रोमिक ऍसिड सर्वात स्ट्रॉंग असेल, ब्रोमिक ऍसिड त्याच्यापेक्षा वीक असेल, ब्रोमस ऍसिड तर तो शो करत नाही आणि सर्वात वीक हायपोब्रोमस ऍसिड. आयोडीनच्या बाबतीत सर्वात स्ट्रॉंग सर्वात स्ट्रॉंग पर आयोडिक ऍसिड, त्याच्यापेक्षा वीक आयोडिक ऍसिड, आयोडस ऍसिड तो शो करत नाही आणि सर्वात वीक हायपोआयोडस ऍसिड. कसं झालं? जेवढा ऑक्सिडेशन नंबर जास्त, सेंट्रल ॲटमचा ऑक्सिडेशन म्हणजे हॅलोजनचा ऑक्सिडेशन नंबर जेवढा जास्त तेवढी ऍसिडची स्ट्रेंथ काय असेल? जास्त असेल. क्लिअर झालं. तर याप्रमाणे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे ऍसिड लिहून काढा. हायपोहॅलस, हॅलस, हॅलिक, पर हॅलिक याप्रमाणे नावं. हायपोफ्लोरस, हायपोक्लोरस, क्लोरस, क्लोरिक, पर क्लोरिक. हायपोब्रोमस, ब्रोमस, ब्रोमिक, पर ब्रोमिक. हायपोआयोडस, आयोडस, आयोडिक, पर आयोडिक. लक्षात आलं. याप्रमाणे हे सर्व काय असतील? ऍसिड्स असतील. ओके. आणि हे झाले ऍसिडची नावं आणि त्यांचे मोलिक्युलर फॉर्म्युले. आता आपल्याला या ऍसिडचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले पाहिजेत. काय पाहिजे? स्ट्रक्चरल फॉर्म्युले. ते आपण पाहू. ओके. तर बघा पहिला कोणता आहे? हा HOF आहे. HOF चं स्ट्रक्चर याप्रमाणे
HOF चं स्ट्रक्चर याप्रमाणे. दिस इज फ्लोरीन, ऑक्सिजन, हायड्रोजन. दिस इज हायड्रोजन, ऑक्सिजन, ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज फ्लोरीन, फ्लोरीनवर 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हा झाला कोण? HOF म्हणजे कोण आहे? हायपोफ्लोरस ऍसिड. ओके, याप्रमाणे आता मी फक्त क्लोरीन साठी काढतो, बाकीचे स्ट्रक्चर तुम्ही फक्त सेंट्रल ऍटम चेंज करून काढायचे. फक्त आपण काय करू, क्लोरीन साठी सर्व स्ट्रक्चर काढतो. क्लोरीन च्या ऐवजी वेगळा हॅलोजन घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे स्ट्रक्चर काढायचे. पहिला आहे हायपोक्लोरस ऍसिड. त्याचं स्ट्रक्चर याप्रमाणे. दिस इज क्लोरीन, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि क्लोरीनवर याप्रमाणे या 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे स्ट्रक्चर, त्याचं नाव आहे हायपोक्लोरस ऍसिड. ऑक्सिडेशन स्टेट +1. ओके, याच्यानंतर HOClO हा दुसरा आहे. दिस इज ClOH आणि इथे याला एक डबल बॉन्ड O. बा इथं 3 लोन पेअर होत्या. 3 लोन पेअर पैकी एक लोन पेअर डबल बॉन्ड फॉर्मेशन मध्ये गेली. जे राहिले किती? 2 लोन पेअर. इथं ऑक्सिजनच्या लोन पेअर दाखवून द्यायचे. ठीक, हा झाला हायपोक्लोरस ऍसिड. हा झाला क्लोरस ऍसिड. क्लोरस ऍसिड याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3 आहे. आफ्टर देन HOClO2. बा याचं स्ट्रक्चर कसं होईल? दिस इज क्लोरीन, ऑक्सिजन, हायड्रोजन, ऑक्सिजन and this is हायड्रोजन. ओके, ऑक्सिजनची लोन पेअर. तो इथं जर व्यवस्थित दिसत नसेल तर याचं स्ट्रक्चर या बाजूला काढतो. फ्लोरीन कोडतो इथून. हा याचं स्ट्रक्चर इथं काढतोय. क्लोरीन, ऑक्सिजन, हायड्रोजन. आणखी किती ऑक्सिजन आहे? 2. डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. या ऑक्सिजनच्या 2 लोन पेअर. हाय, याचं नाव काय? क्लोरिक ऍसिड. नाव काय? क्लोरिक ऍसिड. ऑक्सिडेशन स्टेट +5. आणि लास्ट हा. याचं स्ट्रक्चर इथं काढतो. क्लोरीन, ऑक्सिजन, हायड्रोजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन. ऑक्सिजनची लोन पेअर, क्लोरीनच्या 3 लोन पेअर ऑक्सिजन बरोबर बॉन्ड फॉर्मेशन मध्ये यूज झालेले आहेत. याचं नाव काय? पर क्लोरिक ऍसिड.
आणि ऑक्सिडेशन स्टेट +7. तर बघा याप्रमाणे कोणकोणते ऑक्सिडाइड आहेत क्लोरीनच्या बाबतीत पाहतोय आपण, तसंच फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन साठी HOCl नाव काय, हायपोक्लोरस ऍसिड. फॉर्म्युला कसा आहे HOCl. ओके, यातला जर H निघून गेला तर काय होतो, OCl मायनस होतो. काय होतो, OCl मायनस, म्हणजे हा निघून गेला. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला जे हायब्रिडायझेशन मिळतं ते हायब्रिडायझेशन sp3 असतं. हे सर्वांच्यातला जर तुम्ही हा H घालवला आणि जर हायब्रिडायझेशन काढलं तर हायब्रिडायझेशन sp3 मिळेल. हायब्रिडायझेशन काय मिळेल, sp3. याच्यामध्ये sp3 एक बॉन्ड पेअर 3 लोन पेअर, याच्यामध्ये sp3 2 बॉन्ड पेअर 2 लोन पेअर, याच्यामध्ये sp3 3 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर, आणि याच्यामध्ये sp3 4चे 4 बॉन्ड पेअर. आणि याप्रमाणे याची जॉमेट्री मिळेल टेट्राहेड्रल, याची जॉमेट्री मिळेल पिरॅमिडल, याची जॉमेट्री मिळेल अँग्युलर किंवा व्ही शेप, आणि याची जॉमेट्री मिळेल लिनियर. कारण H जर इथून काढला तर या दोघांमध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कितीचा आहे, 180 डिग्रीचा आहे. जो बॉन्ड अँगल आहे तो कितीचा आहे, 180 डिग्रीचा आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. हा इथून निगेटिव्ह चार्ज काढला, हा HOCl. नाव काय, हायपोक्लोरस ऍसिड. ज्याच्यामध्ये क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +1 आहे. याच्यानंतर हा कोणता, HOClO. HOClO याच्यामध्ये 2 लोन पेअर, हायड्रोजन निघून गेला तर ही जी जॉमेट्री होईल, ही जॉमेट्री कशी आहे, इथे 1 लोन पेअर, इथे 1 लोन पेअर. जॉमेट्री अँग्युलर किंवा व्ही शेप होते. जॉमेट्री कोणते होते, अँग्युलर किंवा व्ही शेप होते. समजलं. याचं नाव काय, क्लोरस ऍसिड. नाव काय, क्लोरस ऍसिड. ज्याच्यामध्ये क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +3. ओके, +1 +3. आफ्टर देन HOClO2. HOClO2. ओके, आता बघा हे तिघ जर पाहिले, हा क्लोरीन सेंट्रल ॲटम, एक ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन, या प्रत्येक ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतातच. कारण ऑक्सिजननं 2 इलेक्ट्रॉन यूज केलेले असतात, 4 इलेक्ट्रॉन शिल्लक असतात. त्यामुळं 2 लोन पेअर असतातच प्रत्येक ऑक्सिजनकडे. हे दाखवलं, शो केलं किंवा नाही शो केलं चालतंय. ओके, तर बघा हा कोणता ऍसिड आहे, HOClO2. HOClO2 नाव आहे क्लोरिक ऍसिड. सेंट्रल ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर 2, 2, 4 आणि 1, 5 +5. ओके, याची जॉमेट्री कशी येते, पिरॅमिडल येते. याची जॉमेट्री कशी येते, पिरॅमिडल. लक्षात आलं. हेच याप्रमाणे, सपोज दिस इज Cl, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, and this is H, ही लोन पेअर. ओके, यातला H निघून गेला, याच्यावाला निगेटिव्ह चार्ज, हा झाला ClO3 मायनस. ओके, आणि जॉमेट्री कोणते मिळाले, पिरॅमिडल मिळाले. लक्षात आहे. तर याप्रमाणे हा जो आहे ClO3H किंवा HClO3 किंवा HOClO2 कसे आपण म्हणू शकतो, हा याप्रमाणे HClO3 असं आपल्याला वाचता येऊ शकतो. पण जसं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर प्रमाणे मी इथे फॉर्म्युला लिहिला आहे HOClO2 किंवा HClO3. H निघून गेला, ClO3 मायनस. याच्यामधला H निघून गेला, काय HClO2 आहे. हा काय HClO2 आहे. H निघून गेला, ClO2 मायनस.
हा HOCl आहे. काय HOCl, HClO आहे. H निघून गेला, ClO मायनस. दिस इज लिनियर, दिस इज अँग्युलर, दिस इज पिरामिडल, अँड लास्ट वन ClO4 मायनस आहे. H निघून गेला. दिस इज हायपोक्लोरस आयन, क्लोरस आयन, क्लोरिक आयन, परक्लोरिक आयन. समजलं? तर याप्रमाणे बघा, हा HOClO2, HOClO2 ज्याच्यामध्ये सेंट्रल ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर +5 आहे. हायब्रिडायझेशन sp3. H निघून गेल्यानंतर H ची जॉमेट्री होईल, ती जॉमेट्री असेल पिरॅमिडल. अँड लास्ट वन इज परक्लोरिक ऍसिड, HOClO3. सेंट्रल ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर +7. हा H निघून गेला, ही काय होईल ClO4 आणि याच्यावर मायनस चार्ज येईल. तिथे हायड्रोजन जोडलेला आहे, त्या ऑक्सिजनवर मायनस चार्ज येईल हायड्रोजन निघून गेल्यानंतर. आणि स्ट्रक्चर कोणतं होईल ClO4 मायनस, की ज्याच्यामध्ये ही जॉमेट्री तयार होईल. ती जॉमेट्री कोणती असेल टेट्राहेड्रल जॉमेट्री असेल. लक्षात? ते जे ऑक्सिड आहेत हे आपण फक्त क्लोरीन साठी पाहतोय. फ्लोरीन साठी काय होईल HOF, हायपोफ्लोरस ऍसिड. ओके, फक्त इथं फ्लोरीन येईल. ब्रोमिन साठी HOBr, OBr. इथं आपला H जोडायचा राहिलेला आहे. ओके, ब्रोमिन साठी काय होईल हायपोब्रोमस ऍसिड, HOBr. देन HOBRO, HOBRO, HOBRO2, HOBRO2, HOBRO3, HOBRO3. त्याप्रमाणे नाव होत जाते. ओके, सेंट्रल ॲटम चेंज करायचा आहे आणि सेंट्रल ॲटम साठी नाव चेंज करायचं आहे. त्याप्रमाणे ऑक्सो ऍसिड चेंज होईल. समजलं? तर याप्रमाणे टोटल ऑक्सो ऍसिड्स किती आहेत? फ्लोरीनचा 1, कोणता हायपोफ्लोरस ऍसिड. क्लोरीनचे 4, कोणकोणते हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड, क्लोरिक ऍसिड, परक्लोरिक ऍसिड. याच्यानंतर ब्रोमिनचे 3, कोणकोणते 1 हायपोब्रोमस ऍसिड, 2 ब्रोमिक ऍसिड आणि 3 परब्रोमिक ऍसिड. ओके, याप्रमाणे आयोडीनचे 3, 1 हायपो आयोडस ऍसिड, 2 आयोडिक ऍसिड आणि 3 पर आयोडिक ऍसिड. लक्षात आलं? तर हॅलोजन साठी पहिला हायपो हॅलस ऍसिड. हायपो हॅलस ऍसिड मध्ये ऑक्सिडेशन नंबर +1, हॅलस ऍसिड मध्ये +3, हॅलिक ऍसिड मध्ये +5 आणि पर हॅलिक ऍसिड मध्ये +7. लक्षात आलं? तर याप्रमाणे टोटल हॅलोजनचे जे ऑक्सो ऍसिड आहेत ते किती आहेत? फ्लोरीनचा 1, क्लोरीनचे 4, ब्रोमिनचे 3 आणि आयोडीनचे 3. 3 आणि 3 6, 4 10 आणि 1 11 आहे. 16 असायला पाहिजे होते, पण फ्लोरीनचे 3 आणि ब्रोमिन आयोडीनचा 1 याप्रमाणे 5 नाहीत. समजलं? ओके, तर याप्रमाणे ऑक्सो ऍसिड्स ऑफ हॅलोजन हा पॉइंट क्लिअर होतो. इथे सर्वात महत्वाची गोष्ट, ऑक्सो ऍसिड मध्ये सेंट्रल ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर जेवढा जास्त तेवढा तो ऍसिड स्ट्रॉंग असेल. लक्षात आलं? परक्लोरिक ऍसिड सर्वात स्ट्रॉंग, त्याच्यापेक्षा क्लोरिक ऍसिड, त्याच्यापेक्षा वीक क्लोरस ऍसिड आणि सर्वात वीक हायपोक्लोरस ऍसिड. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे ऑक्साइड्स. हा पॉइंट पहा. जनरली ऑक्सिजन पेरियॉडिक टेबल मध्ये जे काय मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत किंवा मेटॅलॉइड्स आहेत, यांच्याबरोबर रिॲक्ट होतो आणि बायनरी कंपाऊंड तयार करतो. या बायनरी कंपाऊंडला ऑक्साइड्स म्हटलं जातं. लक्षात आलं? काय म्हणतोय मी? ऑक्सिजन
पिरियॉडिक टेबल मध्ये जे काय मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स आहेत यांच्याबरोबर रिॲक्ट होतो आणि जे बायनरी कंपाऊंड्स तयार करतो यांना ऑक्साइड्स असं म्हटलं जातं. ऑक्साइडचे जनरली 4 टाइप्स आहेत. कोणकोणते? एक बेसिक ऑक्साइड, 2 एम्फोटेरिक ऑक्साइड, 3 ऍसिडिक ऑक्साइड आणि 4 न्यूट्रल ऑक्साइड. ऑक्साइडचे किती टाइप्स आहेत? 4 टाइप्स आहेत. एक ऍसिडिक, बेसिक, एम्फोटेरिक आणि न्यूट्रल ऑक्साइड. तर बेसिक ऑक्साइड कशाला म्हणायचं? ज्यावेळेस ऑक्सिजन मेटल बरोबर रिॲक्ट होतो, ऑक्सिजन ज्यावेळेस मेटल बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस जे ऑक्साइड तयार होतात ते ऑक्साइड बेसिक ऑक्साइड असतात. ऑक्सिजन मेटल बरोबर रिॲक्ट होऊन जे ऑक्साइड तयार होतात त्या ऑक्साइडला बेसिक ऑक्साइड म्हटलं जातं. नेक्स्ट, ऑक्सिजन नॉन मेटल बरोबर रिॲक्ट होऊन, ऑक्सिजन नॉन मेटल बरोबर रिॲक्ट होऊन जे ऑक्साइड तयार होतात त्या ऑक्साइडला ऍसिडिक ऑक्साइड असं म्हटलं जातं. लक्षात आलं? आणि ऑक्सिजन जनरली मेटॅलॉइड्स, सर्वच्या सर्व मेटॅलॉइड नाही, जनरली मेटॅलॉइड बरोबर रिॲक्ट होऊन जे ऑक्साइड तयार होतात त्यांना एम्फोटेरिक असं म्हटलं जातं. आता हा एक वेगळा डेफिनेशनचा ट्रेंड झाला, पण मेन डेफिनेशन, प्रॉपर डेफिनेशन काय? बेसिक ऑक्साइड कशाला म्हणायचं? फेन ऑक्साइड reacts with water, when oxide reacts with water and form base, this oxide is called as basic oxide. When oxide reacts with water and form base, this oxide is called as basic oxide. For example, Li2O. Li2O reacts with H2O which gives LiOH. बेसिक ऑक्साइड, बेस तयार होतो. ऑक्साइड वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर जर बेस तयार होत असेल तर त्या ऑक्साइडला काय म्हणायचं? बेसिक ऑक्साइड म्हणायचं. मग बेसिक ऑक्साइड कोणते आहेत? Li2O, Na2O, K2O, MgO, BaO, CaO. म्हणजे मेटल ऑक्साइड, जेवढे काय मेटल ऑक्साइड असतील ते ऑलच्या ऑल बेसिक ऑक्साइड असतील. ओके, याच्या बरोबर ऍसिडिक ऑक्साइड कशाला म्हणायचं? येत आहे. When oxide reacts with water, when oxide reacts with water and form acid, this oxide is called as acidic oxide. For example, CO2. CO2 जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर कार्बोनिक ऍसिड तयार होतं. CO2 जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर कार्बोनिक ऍसिड तयार होतं. नायट्रोजन पेंटॉक्साइड जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर नायट्रिक ऍसिड तयार होतं. फॉस्फरस ऑक्साइड P4O10 जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर फॉस्फोरिक ऍसिड तयार होतो, H3PO4. Cl2O7 जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर याच्यापासून क्लोरिक ऍसिड, परक्लोरिक ऍसिड तयार होतो, HClO4. फॉर एक्झाम्पल, SO3 जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर याच्यापासून सल्फ्युरिक ऍसिड तयार होतो. म्हणजेच कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, क्लोरीन, सल्फर हे सर्वचे सर्व नॉन मेटल आहेत. नॉन मेटलचे ऑक्साइड जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाले तर याच्यापासून जे कंपाऊंड तयार होतात ते ऍसिड असतात. म्हणजे सिंपल, जे ऑक्साइड वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर ऍसिड प्रोड्यूस करतात अशा ऑक्साइडला ऍसिडिक ऑक्साइड म्हटलं जातं. जे ऑक्साइड वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर बेस तयार करतात अशा ऑक्साइडला बेसिक ऑक्साइड म्हटलं जातं. लक्षात, बेसिक ऑक्साइड, द ऑक्साइड विच रिॲक्ट्स विथ वॉटर अँड प्रोड्युसेस बेस इज कॉल्ड एज बेसिक ऑक्साइड. ऍसिडिक ऑक्साइड, द ऑक्साइड विच रिॲक्ट्स विथ वॉटर अँड फॉर्म ऍसिड इज कॉल्ड एज ऍसिडिक ऑक्साइड. Metal oxides are basic oxides. Non-metal oxides are acidic oxide.
देन व्हॉट इज मीन बाय एम्फोटेरिक ऑक्साइड. एम्फोटेरिक म्हणजे काय? जे ऑक्साइड ऍसिड बरोबर पण रिएक्ट होतात आणि बेस बरोबर पण रिएक्ट होतात. काय म्हणतो बघा मी, जे ऑक्साइड ऍसिड बरोबर पण रिएक्ट होतात आणि बेस बरोबर पण रिएक्ट होतात आणि सॉल्ट तयार करतात. काय तयार करतात? सॉल्ट तयार करतात. अशा ऑक्साइडला एम्फोटेरिक ऑक्साइड म्हटलं जातं. एम्फोटेरिक ऑक्साइड कोण आहे? Al2O3. Al2O3 HCl बरोबर रिएक्ट झाला तर AlCl3 तयार करतो, सॉल्ट तयार करतो. आणि Al2O3 जर NaOH बरोबर म्हणजे बेस बरोबर रिएक्ट झाला तर Na3AlOH6 हा एक सॉल्ट तयार करतो. ओके, हेच Al2O3 HCl आणि NaOH म्हणजे ऍसिड आणि बेस दोघा बरोबर पण रिएक्ट होतो. असा ऑक्साइड की जो ऍसिड ऍज वेल एज बेस दोन्ही बरोबरही रिएक्ट होतो, अशा ऑक्साइडला काय म्हटलं जातं? एम्फोटेरिक. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. हे 2-3 दिवस झाले जे पॉइंट चालू आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. याच्यावर जेई नेटला खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. पी ब्लॉक एलिमेंट मधून ऑक्साइड्स असतील, त्याच्यानंतर ऑक्सॅसिड्स असतील. ओके, तर बा एम्फोटेरिक ऑक्साइड मध्ये कोण आहे? Al2O3 आहे. याच्या बरोबर झिंक ऑक्साइड आहे. हा क्वेश्चन खूप साऱ्या वेळा विचारला Al2O3 आणि ZnO वर. अगदी या वर्षी सुद्धा जेईला क्वेश्चन विचारला याच्यावर. Al2O3 एम्फोटेरिक, झिंक ऑक्साइड एम्फोटेरिक. कारण झिंक ऑक्साइड HCl आणि NaOH दोघा बरोबर पण रिएक्ट होतो. ऍसिड बरोबर ZnCl2 आणि बेस बरोबर Na2ZnO2 झिंकेट तयार करून. ओके, याच्या बरोबरीनं SiO2 असेल, सिलिकॉन ऑक्साइड, PbO लीड ऑक्साइड, SNO टिन ऑक्साइड, हे सर्वच्या सर्व ऑक्साइड कसे आहेत? एम्फोटेरिक आहे. एम्फोटेरिक मध्ये कोणकोणते ऑक्साइड आहेत? Al2O3, ZnO, SiO2, PbO, SNO. ओके, हे सर्वच्या सर्व ऑक्साइड कसे असतील? एम्फोटेरिक ऑक्साइड असतील. ऍसिडिक कोणाला म्हणायचं? द ऑक्साइड रिएक्ट्स विथ वॉटर अँड फॉर्म ऍसिड, ऍसिडिक ऑक्साइड. बेसिक ऑक्साइड कोणाला म्हणायचं? द ऑक्साइड रिएक्ट्स विथ वॉटर अँड फॉर्म बेस इज कॉल्ड एज बेसिक ऑक्साइड. एम्फोटेरिक कोणाला म्हणायचं? द ऑक्साइड रिएक्ट्स विथ ऍसिड ऍज वेल एज बेस. असं नाही म्हणायचं की ऑक्साइड रिएक्ट्स विथ वॉटर अँड फॉर्म न्यूट्रल कंपाऊंड, असं नाही. द ऑक्साइड विच रिएक्ट्स विथ ऍसिड ऍज वेल एज बेस अँड फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. काय तयार होतं? सॉल्ट अँड वॉटर तयार होतं. अशा ऑक्साइडला काय म्हटलं जातं? एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणायचं. ओके, मग चौथा टाइप कोणता आहे? चौथा टाइप आहे न्यूट्रल ऑक्साइड. कोणता आहे? न्यूट्रल ऑक्साइड. सिंपल आहे. जे ऑक्साइड ऍसिडिक पण नाही आणि बेसिक, म्हणजे ज्या ऑक्साइडचं नेचर ऍसिडिकही नाही आणि बेसिकही नाही, अशा ऑक्साइडला काय म्हटलं जातं? न्यूट्रल ऑक्साइड म्हटलं जातं. न्यूट्रल ऑक्साइड कोणता आहे? CO कार्बन मोनॉक्साइड असेल, NO नायट्रिक ऑक्साइड असेल, NO2 नायट्रोजन डायऑक्साइड असेल, हे सर्व ऑक्साइड असे न्यूट्रल ऑक्साइड आहेत. लक्षात आलं? तर याप्रमाणे या सर्व टोटल बोर्डचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे नोट डाऊन करून घ्या. बेसिक ऑक्साइड कोणकोणते आहेत, एम्फोटेरिक ऑक्साइड कोणकोणते आहेत, ऍसिडिक ऑक्साइड कोणकोणते आहेत आणि याच्या बरोबरीनं न्यूट्रल ऑक्साइड कोणते आहेत. तुम्ही आणखी याच्या बरोबर वेगवेगळे ऑक्साइड म्हणजे मेटॅलिक ऑक्साइड असतील, नॉन मेटॅलिक ऑक्साइड असतील किंवा मध्ये डी ब्लॉक एलिमेंटचे वगैरे ऑक्साइड असतील, हे ऑक्साइड शोधा. सॉरी, पी ब्लॉक एलिमेंटचे वेगळे ऑक्साइड असतील, हे ऑक्साइड शोधा आणि त्यांना क्लासिफाय करा. कशामध्ये क्लासिफाय करा? बेसिक ऑक्साइड, एम्फोटेरिक ऑक्साइड, ऍसिडिक ऑक्साइड अँड न्यूट्रल ऑक्साइड. ओके, आणि पिरियॉडिक टेबल मधला जर ऑक्साइडचा ट्रेंड पाहिला, पिरियॉडिक टेबल मधील जर ऑक्साइडचा ट्रेंड पाहिला तर तो कसा आहे? पिरियॉडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना पिरियॉडिक टेबल मध्ये लेफ्टला मेटल्स आहेत, राईटला नॉन मेटल आहेत. मेटलचे ऑक्साइड बेसिक असतात, नॉन मेटलचे ऑक्साइड ऍसिडिक असतात. म्हणजे जर पिरियॉडिक टेबल मधून आपण लेफ्ट टू राईट जात असेल तर ऑक्साइडचं बेसिक कॅरेक्टर कमी होतं. म्हणजे बेसिक टू एम्फोटेरिक, बेसिक टू एम्फोटेरिक टू ऍसिडिक याप्रमाणे वाढत जातात. म्हणजे पिरियॉडिक टेबल मधून जात असताना लेफ्ट टू
राईट. बेसिक कॅरेक्टर कमी होतं आणि ऍसिडिक कॅरेक्टर वाढत जातं. ओकेस. लेफ्टला बेसिक असतील, मिडल एम्फोटेरिक, आणि राईट साइडचे जे ऑक्साइड असतील ते कसे असतील, ऍसिडिक असतील. ओके. तर याप्रमाणे ऑक्साइड्स हा पॉइंट क्लिअर होतो. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट.